आता या घराशी तारिणीचं काहीही कनेक्शन नाहीये, राईट? तुझ्याकडनं समजा ही चूक झाली असेल तरी इट्स ओके. पण तारिणीमुळे आता ती सांगते नको 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 तरी तेच सांगते ना नको. मग आता काय उपाशी राहायचं का आम्ही? काय करायचं मग आता? नाही नाही, आपण उपाशी नाही राहायचं. मी एक काम करते, मी छान काहीतरी ऑर्डर करते निशिताच्या आवडीचं आणि आपण सगळे एन्जॉय करूया. ओके निशिता? चालेल. ताई, एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांचा मूड खराब झाला. सॉरी. निशिता, पुन्हा पुन्हा प्लीज सॉरी म्हणू नकोस. तू प्रयत्न केलास ना, इट्स ओके. काय ऑर्डर करू सांग? बटर चिकन. नाईस चॉईस. तुम्हाला सगळ्यांना चालेल ना? डन. काय करताय? शांत व्हा, शांत व्हा वहिनी, शांत व्हा वहिनी. काय करताय? गप्पा बस, गप्पा बस. मला ना खूप राग आलाय, खूप राग आलाय आज. हो हो वहिनी हो. अहो तुम्ही माझ्यावर कशाला ओरडताय? मी काय केलंय? आणि रागवायचं असेल ना तर स्वतःच्या मुलावर रागवा. हे बघ, बघितलत ना स्वतःच्या बायकोची कशी बाजू घेतली त्याने. तिची चूक असताना सुद्धा तिला पाठीशी घातलं. काय छान प्लॅन बनवला होता वहिनी तुम्ही. आणि ती निशी जाळ्यात सुद्धा अडकली होती. पण तुम्ही काय करू शकलात? काही नाही. युवराज एवढ्या लवकर बदलेल असं वाटलं नव्हतं मला. लग्न झाल्यावर मुलं बदलतात हे मी ऐकलं होतं. पण आज आपल्याच घरात हे पाहायला मिळालं. काय त्या निशीने युवराजवर जादू केली आहे ना, कुणास ठाऊक. माझा युवराज असं वागूच शकत नाही. हे सगळं ना त्या निशितामुळे होत आहे. एक गोष्ट सांगू का वहिनी? नाही म्हणजे डोळे नीट उघडे ठेवून बघा. लग्न ठरल्यापासून युवराज निशितासाठी किती काय काय करतोय. मी बघते ना, मला जाणवतंय. युवराज निशितासाठी महागडी गिफ्ट्स काय घेतोय, तिला सतत भेटायला काय जातोय. अहो तिच्या माहेरी जाऊन झाडलोट सुद्धा केली त्याने. आणि या सगळ्यात एक गोष्ट मात्र तुम्ही विसरताय. कुठली? लग्नाच्या दिवशी निशिताची अंगठी वाचवण्यासाठी तो गुंडांशी लढला असं तो बोलला, बरोबर? आजही तो हेच करतोय. आपला युवराज बायकोच्या बाजूने झुकत चाललाय. तुम्हाला वाईट वाटू नये ना वहिनी म्हणून मी काही बोलत नव्हते. पण आता तुम्ही काहीतरी करा वहिनी. हे असंच होत राहिलं ना तर एक दिवस आपला युवराज बायकोच्या ताटाखालचं मांजर होईल. मला टेन्शन युवराज पेक्षा त्या कौशिकीचं आहे. तिला त्या निशिताचा काय पुळका येतो ना काय कळतच नाही. आणि प्रत्येक चूक कशी माफ करते ती तिची. एवढं काय दिसतंय तिला त्या निशीमध्ये? हो ना वहिनी. हे सगळं जर असंच सुरू राहिलं ना वहिनी तर एक दिवस आपल्या सगळ्यांना डावलून या घरावर निशिताचं राज्य येईल. अजिबात नाही. हे घर माझं आहे, माझं. माझ्या पोटी या घराण्याचा एकुलता एक वारस जन्माला आलाय आणि ह्यांच्या नंतर तोच या घराण्याचा वारस असणार आहे. आणि आमच्यामध्ये जर कोणी आलं ना तर माझ्यासारखी वाईट मीच असेन.